कधी कधी वाटतं काय करते मी आयुष्यात, युजलेस वाटतंय जगणं. असंच आयुष्य होतं लंडनच्या रस्त्यावर बसलेल्या एका भिकाऱ्याचं, जो रोज त्याच घरासमोर त्याच ठिकाणी बसायचा आणि फक्त समोरच्या घराकडे बघायचा. लोकांच्या नजरेत तो शून्य होता. काहींना वेडाही वाटत असावा. ऊन वारा पाऊस काहीही असलं तरी तो तिथेच. पण तो नक्की कोण होता हे कधीच कोणाला सांगितलं नाही. तो माणूस तसाच तिथेच त्याचं निरर्थक आयुष्य वाया घालत होता, जसं आपण घालवतोय. काही दिवसांनी तो मेला आणि ज्या घरासमोर तो बसायचा 2007 साली त्या घराला आग लागली आणि ते जळून खाक झाले. आणि तेव्हा खरं समोर आलं. लपलेली खोली, स्टीलच्या भिंती आतून बंद आणि आत जुनं पेनड्राईव्ह, सोबत काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आणि तेव्हा लोकांना कळलं तो व्यक्ती म्हणजे हेनरी भिकारी किंवा वेडा नव्हता. तो होता एक एजंट, CIA एजंट, जो त्या घराची निगराणी करून ती माहिती सुरक्षित ठेवायचा. विना ओळख, विना पगार, विना संगती, केवळ एक कर्तव्य म्हणून. ज्या व्यक्तीला त्याच्या पूर्ण आयुष्यात शून्य लेखलं गेलं, तो त्याचं कर्तव्य पार पाडत होता, लोकांच्या मतांना महत्त्व न देता. जिवंत असताना ज्याला कोणी पाणीही नाही विचारलं, त्याच व्यक्तीच्या कबरीवर लिहिलं आहे, ही वॉच्ड सो एव्हरीवन कुड स्लीप. लोकांच्या नजरेत आपण काय आहोत यापेक्षा स्वतःच्या नजरेत आपण काय आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जे करताय ते करत राहा. त्याची दखल एक दिवस जग घेईल. त्याचा लोड आपण का घ्यायचा? जग आपली किंमत आपल्या 13व्याच्या जेवणावर करतो. त्यामुळे जगाचा विचार नका करू. कितीही निरर्थक वाटलं तरी तुमचं आयुष्य लाख मोलाचं आहे.